मॅडम, दरवर्षी गंधार कला संस्थेकडून पुरस्कार जाहीर करण्यात येतो. यावर्षी कुणाला पुरस्कार जाहीर करण्यात आणि कुणाचे असतात? गंधार गौरव पुरस्कार दरवर्षी दिले जातात. आपल्या नाटकातून म्हणा, अभिनयासाठी दिलं जाणारं बक्षीस. या वेळेला ते बक्षीस मिळणार आहे, पुरस्कार, निवेदिता अशोक सराफ यांना. आणि हा समारंभ होणार आहे 14 नोव्हेंबर 2025 मध्ये गडकरी रंगायतनला संध्याकाळी. तेव्हा सगळ्यांनी मुद्दाम यायचं आवर्जून. कोणाच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे आणि उद्देश कसा? आता कोणाच्या हस्ते म्हटल्यावर तुम्ही समजून जाल. निवेदिता अशोक सराफ यांना मिळणार आहे अशोक सराफ यांच्या हस्ते बक्षीस. सर, जसं दरवर्षी कार्यक्रम पार पडत असतो, मराठी कलाकार असतील, नाटक असतील, निवड कशी करण्यात येते आणि पुढचे कार्यक्रमाचे उद्देश कसे असतात? याची निवड करताना आम्ही मुख्यत्वे करून असा बघतो की त्यांनी बाल कलाकार म्हणून तिथपासून त्यांची सुरुवात असली पाहिजे. म्हणजे आत्तापर्यंत ज्यांना आपण पुरस्कार दिले ते सगळे बाल असल्यापासून या फील्डमध्ये काम करतात. आणि यावर्षी सुद्धा निवेदिता सराफांना आपण पुरस्कार देतोय, तर त्यासुद्धा लहानपणापासून या फील्डमध्ये काम करतात. आणि त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की ते नाटकामध्ये पण करतात, त्या सिरियलमध्ये पण करतात, त्या मराठी सिनेमामध्ये पण करतात आणि हिंदी सिनेमामध्ये पण करतात. म्हणजे सगळ्या फील्डमध्ये त्या काम करतात. त्याच्यामुळे त्यांची निवड यावर्षी आम्ही या पुरस्कारासाठी केली. आणि या कार्यक्रम 14 नोव्हेंबरलाच त्यांनी सांगितलं तसं संध्याकाळी 5:30 वाजता गडकरी रंगायतन येथे आहेत. आणि या कार्यक्रमाचं स्वरूप असं असेल की पहिला 1 तास एक मुलांचा परफॉर्मन्स असणार आहे आणि त्याच्यानंतर 1 तास गंधार गौरव सोहळा असणार आहे. याच्यामध्ये वेगवेगळे पुरस्कार पण दिले जाणार आहेत. युवा पुरस्कार, सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार, एक बालनाट्य संस्थेला आपण पुरस्कार देतो, ते या पुरस्कारावर त्या दिवशी दिले जाणार आहे. अनेक मान्यवर मंडळी आणि या चित्रपटसृष्टी आणि नाट्य क्षेत्रातील अनेक मंडळी त्यावेळी उपस्थित राहणार आहे. या पुरस्कार सोहळ्याचं वैशिष्ट्य असं असतं की अनेक पुरस्कार सोहळे आपण बघतो ज्याच्यामध्ये सेलिब्रिटी परफॉर्म करतात आणि सामान्य लोक समोर बसतात, मुलं समोर बसतात. या सोहळ्यामध्ये आमची मुलं परफॉर्म करतात आणि सेलिब्रिटी समोर बसतात. त्यामुळे तो मुलांचा सोहळा असतो आणि तो बघायला त्या मान्यवरांना फार मजा येते. नोव्हेंबर हा बालदिन म्हणून मराठी रंगभूमीवरती साजरा केला जातो. त्यानिमित्त आता जाहीर झालेलं नाव, उषाताईंनी जे नाव जाहीर केलं, आदरणीय अभिनेत्री निवेदिता अशोक सराफ यांच्या सत्कार सोहळ्याला, या गंधार सोहळ्याला जास्तीत जास्त ठाणेकरांनी उपस्थित राहावं. की गेली 10 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्याच मान्यवरांचा, जसं आता मंदारांनी सांगितलं त्याप्रमाणे, की बालरंगभूमीवरती ज्याने आपल्या आयुष्याला सुरुवात केली, अभिनयाला सुरुवात केली, ते बालरंगभूमीपासून ते आजपर्यंत त्या सगळ्यांचा प्रवास जर आपण पाहिला तर खरं तर थक्क करणारा प्रवास आहे. असा एक काळ होता की ज्या काळामध्ये फारशी माध्यमं नव्हती. रंगभूमीवरती जाणं, मग एसटीने प्रवास करणं, कठीण परिस्थितीमध्ये त्या काळामध्ये या सगळ्या, अगदी उषाताईंपासून या सगळ्या मंडळीने जी आपली मराठी रंगभूमी सक्षम ठेवली, अशांचा सन्मान गंधारतर्फे आपण होतो. आदरणीय अशोक सराफ यांच्याच हस्ते तो सन्मान केला जाणार आहे. आणि या निमित्तानं नाट्य क्षेत्रातले असतील, सिनेमा क्षेत्रातले अनेक मान्यवर, ठाण्यातले अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आपल्या सगळ्या ठाणेकरांपर्यंत आपण कसे पोहोचून जास्तीत जास्त मंडळी या कार्यक्रमाला कसे सहभागी होतील, ही विनंती तुम्हा सगळ्या मीडियाच्या मंडळींना.